नमस्कार. शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. नमस्कार. मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. समोरील उपग्रही छायाचित्रामध्ये आपण बघतो की बंगालच्या उपसागरात तयार झालेलं डीप डिप्रेशन जवळपास आता छत्तीसगडकडे सरकत आहे. त्याचा विदर्भात परिणाम होईल आज असा अंदाज आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण आज रात्री आणि उद्या विदर्भात पाऊस होईल असं सांगितलं होतं. त्या पद्धतीचं वातावरण विदर्भामध्ये खास करून पूर्व विदर्भात तयार झालं आहे. यामध्ये आपण जर बारकाईने बघितलं अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, जवळपास नांदेडपर्यंत ढगाळ परिस्थिती आहे. परभणी, वाशिम, हिंगोलीला थोडी ढगाळ परिस्थिती आहे. तसं महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांमध्ये आता सध्या पावसाळी वातावरण नाही. आणि पावसाचा खंड आता जवळपास काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे आपण असं म्हणूया की सध्या तरी उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, संपूर्ण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात पावसाळी खंडाला सुरुवात झालेली आहे. तरी देखील थोडं उत्तर महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. पूर्व विदर्भामध्ये मात्र पावसाचा जोर आज उद्या राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याकडून बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या डिप्रेशनचं डीप डिप्रेशन तयार झालं होतं. आता पुन्हा त्यात बदल होऊन आता डिप्रेशनमध्ये ते रूपांतर झाले, कारण जसं ते भूभागावर येईल तसा त्याचा परिणाम जाणवेल. आणि आता स्पष्टपणे पूर्व विदर्भामध्ये अतिवृष्टीचे संकेत आहेत. या डिप्रेशनचाही ट्रॅक सुरुवातीपासून बघतो. आपण आपला अंदाज व्यक्त केला होता की हे जर छत्तीसगडकडे सरकलं तर विदर्भात मोठा पाऊस होईल आणि त्या दृष्टीचं पूर्व विदर्भातील वातावरण तयार झालेलं आहे. या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी नक्की आपल्याला आपल्या बाकी शेतकऱ्यांसाठी तिथली परिस्थितीचा अंदाज द्यावा. हवामानामध्ये सातत्याने बदल होत असतात आणि साधारण आज 10 तारखेला हे डिप्रेशन त्याचा परिणाम आता मध्य भारतावर दाखवणार आहे आणि मध्य भारताचाच एक भाग म्हणजे विदर्भ आहे. त्यामुळे विदर्भामध्ये याचा बऱ्यापैकी परिणाम आज जाणवण्याची शक्यता आहे. JPS मॉडेलने अगदी पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा पावसाचा जोर दाखवलेला आहे. हिंगोली जिल्ह्यातही पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. मराठवाड्यातही विरळ पाऊस आज होऊ शकतो. जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं असा अंदाज आहे. कोकणातही हलक्या सरींची शक्यता अजून संपलेली नाही. मात्र उद्या 11 तारखेला विदर्भातच पावसाचं वातावरण राहील. थोडं कोकणातही पावसाचं वातावरण राहू शकतं. उत्तर महाराष्ट्रात पावसाचं वातावरण राहू शकतं. परंतु मराठवाड्याच्या दक्षिणी भागात, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात पावसाच्या खंडाला सुरुवात होते आहे. कोकणातील पावसाचे वातावरण अतिशय हलक्या स्वरूपात अस्तित्वात राहणार आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा विदर्भामध्ये पावसाचे वातावरण 12 तारखेलाही राहण्याची शक्यता आहे. 13 तारखेला मात्र महाराष्ट्रातील पाऊस पूर्वेपैकी उघडणार आहे. तरी देखील ढगाळ परिस्थिती कोकण आणि पूर्व विदर्भामध्ये राहण्याची शक्यता कायम आहे. या मॉडेलने तरी पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल अशा प्रकारचं वातावरण हे 19 तारखेपासून सुरू होईल असं दिसतंय. आपण स्कायमेटचा अंदाज बघणार आहोत. स्कायमेटमध्ये आज विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागात आणि जळगाव जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात अतिवृष्टीचे संकेत आहेत. मात्र याचा प्रभाव आपल्याला उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात आणि उत्तर विदर्भामध्ये सरकण्याची शक्यता 11 तारखेला आहे. पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा इथून खंडाला सुरुवात 12 तारखेलाच होते. विदर्भातील पावसाचं वातावरण हळूहळू 12 तारखेनंतर कमी व्हायला लागेल. साधारण कोकण आणि विदर्भ असं ढगाळ वातावरण राहणार आहे. मात्र मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात पावसाळी खंड जाणवेल 13 तारखेपासून. खंडाची तीव्रता एवढी वाढेल की पावसाळा संपला की काय किंवा कडक ऊन आपल्याला जाणवणार आहे. त्यामुळे जी शेतीची कामं शेतकऱ्यांची असतील ती आता या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांना उरकून घ्यायची, कारण परत पाऊस येणार आहे. आपण बघतो की मराठवाडा, विदर्भ, कोकण असं पावसाचं वातावरण 20-21 तारखेपासून वाढतं आहे. पश्चिम महाराष्ट्रात आता पाऊस वाढणार आहे 21 तारखेनंतर, कारण आता बऱ्यापैकी उघडीप आपल्याला किंवा मोठा खंड पश्चिम महाराष्ट्राने अनुभवला आहे. पण आता या पुढचा पाऊस जो 21 तारखेनंतर किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये सप्टेंबरच्या निर्माण होणार आहेत पाऊस देईल.
19 ते 24 तारखेच्या दरम्यान मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसास स्थानिक अनुकूल वातावरण तयार होणार आहे. ठिकठिकाणी पाऊस पण पडणार आहे. आता आपण बघू शकता की पूर्व विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र किंवा महाराष्ट्र उत्तरेकडील भागामध्ये काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला आज पावसाचा प्रभाव जाणवण्याची शक्यता या मॉडेलने देखील व्यक्त केली आहे. उद्या देखील विदर्भाच्या आणि उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात पावसाची शक्यता आहे. पावसाळी खंडाला सुरुवात बऱ्यापैकी महाराष्ट्रात होणार आहे. महाराष्ट्रात बऱ्यापैकी उघडीप आपल्याला जाणवणार आहे. ज्या विभागात पाऊस झाला नाही त्या विभागातल्या शेतकऱ्यांना असं वाटेल आता पाऊस गेला आमचं काय, परंतु घाबरण्याची काही गरज नाही. कारण ही उघडीप ही शेतकऱ्यांना शेतीची कामं करण्यासाठी मिळालेली आहे असं समजायचं आणि पुन्हा आपल्याला पाऊस येणार आहे. अजून परतीचा पाऊस बाकी आहे आणि परतीचा पाऊस बऱ्यापैकी महाराष्ट्रात पाऊस देऊन जाणार आहे. साधारण सप्टेंबरचा शेवटचा आठवडा आणि ऑक्टोबरचे 2 आठवडे हे वादळी पावसाचे असतात आणि त्या पद्धतीचा पाऊस, मोठे पाऊस हे महाराष्ट्रात पुन्हा होणार आहेत. त्यामुळे ज्या विभागात पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे त्या ठिकाणची पावसाची गरज ते भागून नंतर मान्सून निरोप घेईल असा आपला अंदाज आहे. आपण या मॉडेलनुसार बघतो ओरिसावर असलेलं डिप्रेशन आता जवळपास छत्तीसगडवर पोहोचले आणि ते लवकरच मध्य प्रदेशवर पोहोचणार आहे. महाराष्ट्राच्या भारतीय भूभागावर ते बराच काळ राहील असा अंदाज आहे. सुरुवातीला ते उत्तरेला सरकेल, पुन्हा जोर पकडेल. जवळपास 19 तारखेला आपण जर बघितलं तर राजस्थानपर्यंत ह्या कमी दाबाचा अंश जाणार आहे. त्यामुळे त्याचा परतीच्या पावसावर परिणाम होईल. परतीचा पाऊस आणखी लेट होण्याची शक्यता आहे. या मॉडेलनुसार सध्या अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांमध्ये खूप मोठं पावसाळी क्षेत्र दाखवलं जात आहे. प्रत्यक्षात या ठिकाणी आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी विनंतीपूर्वक आपल्याला या ठिकाणचा आढावा द्यावा. कारण आपण असं बघितलं यापूर्वीच्या कमी दाबांमध्ये ठराविक ठिकाणी खूप पाऊस होतो तर काही ठिकाणी केवळ रिमझिम स्वरूपाचा पाऊस होतो. महाराष्ट्रातील पावसाचा खंड स्पष्ट जाणवू लागला आहे. पुढील 10 दिवसामध्ये सांगली, सातारा, पुणे, नाशिकच्या पूर्व भाग, सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड सुरू होणार आहे. मात्र दरम्यानच्या काळात कोकण किनारपट्टीला ढगाळ वातावरण, हलक्या सरी, जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा उत्तर महाराष्ट्रात मात्र खंडाचा प्रभाव सध्या जाणवत नाही आहे. विदर्भातही खंडाचा प्रभाव जाणवणार नाही. आज विदर्भाच्या खास करून गोंदिया जिल्ह्यामध्ये किंवा गडचिरोली जिल्ह्यामध्ये, वर्धा जिल्ह्यामध्ये, भंडारा जिल्ह्यामध्ये मोठं पावसाळी वातावरण असणार आहे. आपण बघतो नागपूरमध्ये पावसाळी प्रभाव वाहणार आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाचा प्रभाव राहील आज दिवसभरामध्ये. मात्र दुपारनंतर हे वातावरण बऱ्यापैकी मध्य प्रदेशकडे सरकून जाणार आहे. मात्र फिरून फिरून हे वातावरण महाराष्ट्रावर परिणाम करणार आहे. जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या काही जिल्ह्यात पावसाळी वातावरण उद्या 11 तारखेला राहण्याची शक्यता आहे. अगदी आपण 12 तारखेला जरी बघितलं तर 12 तारखेलाही पुन्हा फिरून नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये पावसाळी वातावरण तयार होत आहे. त्यामुळे हे थोडं वातावरण महाराष्ट्रात राहील, परंतु इतर भागामध्ये महाराष्ट्राच्या जवळपास आजपासूनच खंडाला सुरुवात झालेली आहे. दीर्घकाळ हा खंड महाराष्ट्रात राहणार आहे. जवळपास 18 तारखेपर्यंत आपल्याला महाराष्ट्रात पाऊस गेला असंच वाटणार आहे. परतीचा पाऊस हा सर्वदूर सारखा पडत नाही. मात्र ज्या विभागात पाऊस कमी आहे त्या विभागात हा नक्कीच आधार देतो असा आपला अनुभव आहे. आपण 19 तारखेला बघतो की पुन्हा एकदा पूर्व भारतामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे आणि आपण स्पष्टपणे बघतो की जो कमी दाब आज डिप्रेशनमध्ये आहे तो जवळपास 19 तारखेपर्यंत अस्तित्वात राहणार आहे आणि त्यामुळे अजूनही पावसाच्या ज्या शक्यता आहेत महाराष्ट्रातल्या, कारण मान्सून जोपर्यंत भारतामध्ये आहे तोपर्यंत भारतात पाऊस येण्याची शक्यता कायम असते, परंतु पावसाळी खंड ही असतात. 19 तारखेपर्यंत आपल्याला महाराष्ट्रात खंड दिसतोय.
परंतु पूर्व भारतात पावसाळी वातावरण तयार झालं आहे आणि असं हेच पावसाळी वातावरण 20 तारखेनंतर महाराष्ट्रात परिणाम करणार आहे. त्यामुळे 19ला जरी पावसाचा खंड दिसत असला या मॉडेलमध्ये, तरी 20 तारखेपासून महाराष्ट्रात हळूहळू पावसाला सुरुवात होईल. सप्टेंबरच्या शेवटीही आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीलाही महाराष्ट्रात पाऊस असेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली सगळी शेतीची कामं उरकून घ्यायची आहेत. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.